लाडकी बहीण आणि लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. कारण की आता जो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता याचे ₹3,000 लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती ते जमा होण्याची ते सुरुवात झालेली आहे. ही लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही जी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे ते इथे बघणार आहोत. कोणत्या महिलांना ते सर्वाधिक पैसे भेटणार आहेत ते या ठिकाणी बघणार आहोत. आणि तुम्हाला ₹3,000 जर आले नसतील तर तुम्ही नेमकं काय करायचं आहे? ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघा, सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांमध्ये सध्या सर्वात मोठी चर्चा आहे. ती म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या हप्त्याची प्रतीक्षा. नियमितपणे पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. मात्र वितरणाच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे अनेक महिलांना प्रतीक्षा लागलेली होती. बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पहिला जो जी-आर आलेला होता हा 12 ऑगस्ट रोजी आलेला होता आणि त्यानंतर जो जी-आर आहे हा इथे डिलीट करण्यात आलेला होता आणि त्यानंतर इथे परवादिवशी जो जी-आर आला म्हणजे 24 ऑगस्ट रोजी जो जी-आर आलेला त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की जुलै महिन्याचे पैसे आहे ना ते तुमच्या अकाउंटवरती ते जमा होण्याची ते सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ना ते इथे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काल सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जे पैसे आहेत ते इथे जमा झालेले आहे आणि यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जवळजवळ इथे 319 कोटी इथे लाडक्या बहिणींच्या निधीसाठी ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता त्यांना जो हप्ता आहे तो इथे त्यांना भेटणार आहे. म्हणजे रक्षाबंधनाच्या आधी तुम्हाला जे पैसे आहे ते तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहे. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे इथे आलेलो आहे. तो म्हणजे तुम नेमके पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात इथे पैसे जमा होणार आहे. बघा, याचा अर्थ निधीची प्रशासकीय प्रक्रिया ही हप्त्याच्या वितरणासाठी महत्त्वाची पायरी ते मानली जाते. मात्र निधी वर्ग झाला म्हणजे त्या क्षणी प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे जमा होतीलच अशी नाही. त्यानंतर लाभार्थी यादी, पात्रता, डीबीटी प्रक्रिया, बँकिंग व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष खात्यावर पैसे जमा होतात. बघा, आपल्याला सुद्धा इथे खूप साऱ्या लाडकी बहिणींचे काल मेसेज आलेले होते की सर, आम्हाला अजून पैसे आमच्या अकाउंटवरती इथे जमा झालेले नाहीत, आम्ही काय करायचं? तर बघा बहिणींनो, इथे अजून टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण की प्रक्रिया जी आहे ना ही नेमकीच सुरू झालेली आहे. काही लाडक्या बहिणी ते पैसे जमा झालेले आहेत. काही लाडक्या बहिणींना अजून सुद्धा इथे वेट करावा लागू शकतो. परंतु आज खूप सारी शक्यता आहे की तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहे ना ते पैसे इथे जमा होऊ शकतात. त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही. थोडी आपल्याला इथे वाढ इथे बघायची आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2 महिन्यांची रक्कम एकत्र मिळणार का? तर याबाबत सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काही अहवालानुसार पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्टची रक्कम एकत्रितपणे मिळण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. म्हणजे 2 महिन्याचे 1500 प्लस 1500चे ₹3,000 एकत्र इथे मिळू शकतात. परंतु बहिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की सध्या जो जी-आर आलेला आहे तो जी-आर म्हणजे इथे जुलैचे ₹1500 जिथे आलेला आहे. म्हणजे सध्या तरी तुम्हाला जे ₹1500 ना ते तुमच्या अकाउंटवरती या ठिकाणी इथे जमा होणार आहे. त्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक महिन्याच्या खात्यावर एकाच वेळी ₹3,000 जमा होतील असं समजणं इथे व्यवस्थित ठरणार नाही. कारण की डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीमध्ये मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना पैसे पाठवण्याचे वितरण जे आहे ना हे टप्प्याटप्प्याने इथे होत असतं. म्हणजे आज जर काही प्रमाणात काही जिल्ह्यात जर पैसे आले तर उद्या काही प्रमाणात इथे पैसे जे आहे ना ते इथे येऊ शकतात. त्यामुळे असं समजायचं नाही की बुवा आमच्या नातेवाईकाला पैसे आले किंवा माझ्या शेजारणीला पैसे आले आणि मला अजून आले नाही. तर या ठिकाणी इथे जे आहे ना इथे टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सुद्धा 1 घंट्यानंतर किंवा 1 तासानंतर किंवा आणखीन काही 5 ते 7 वाजेपर्यंत जे पैसे आहे ना ते तुमच्या अकाउंटवरती इथे जमा होणार आहेत. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हानिहाय यादी. आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे या ठिकाणी इथे आलेलो आहे. जिल्हा म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यामध्ये इथे जे पैसे आहे ना ते पैसे इथे बीड असेल, जालना असेल, नांदेड, लातूर, यवतमाळ, धुळे, अकोला, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड यासारख्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे पैसे आहे ते पैसे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये इथे पाठवले जाणार आहे. म्हणजे जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुमच्या अकाउंटवरती जे पैसे आहेत ते लवकर या ठिकाणी ते जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. पण बहिणींनो, इथे एक महत्त्वाची सावधानगिरी म्हणजे जिल्ह्याचे नाव यादीत आहे म्हणून त्या जिल्ह्यातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर त्या क्षणी पैसे आलेच पाहिजे असं नाही. जिल्हा हा फक्त वितरणाचा एक भाग आहे. तुमची वैयक्तिक पात्रता, अर्जाची स्थिती, ई-के-वाय-सी, आधार, बँक लिंकिंग आणि डी-बी-टी याची स्थिती महत्त्वाची आहे. बघा बहिणीनो, इथे फक्त जिल्ह्याचाच प्रश्न आहे नाही. जिल्हा तुमचा याच्यामध्ये जिल्हा असेल, परंतु जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल, त्यानंतर तुमचं डी-बी-टी व्यवस्थित नसेल, त्यानंतर तुम्ही बँकेत सुद्धा इथे के-वाय-सी केलेली नसेल, तर तुम्हाला जे पैसे आहे ते पैसे येण्यामध्ये इथे अडथळा येऊ शकतो. त्यामुळे फक्त जिल्हा जर जिल्ह्याचं नाव असेल, फक्त तुम्हाला पैसे येणार नाही असं
या ठिकाणी होत नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते एकदा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून इथे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात असेल म्हणजे तुमचा जर जिल्हा यवतमाळ असेल आणि तो जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुमच्या बँक खात्याची डी प्रक्रिया पूर्ण असेल तर पैसे जमा होण्याची अडथळा येऊ शकतो. बघा या ठिकाणी काय सांगितलं जर तुमची डी जर सक्रिय नसेल तर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यातले असून सुद्धा तुम्हाला जे पैसे नाही ते पैसे येण्यामध्ये इथे अडथळा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. म्हणून आता आपण सर्वात महत्त्वाची तपासणी इथे करायची ते पाहू. बघा तुम्हाला काय तपासायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे का ते तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सुविधा ही सक्रिय आहे का ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. आणि दुसरे म्हणजे महत्त्वाचं तुमच्या खात्यावर सुविधा सक्रिय आहे का ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. म्हणजे डायरेक्ट बेनिफिटच्या माध्यमातून पैसे इथे येत असतात आणि ते जर सक्रिय नसेल तर तुमचे पैसे सरकारकडून करून पाठवले तरी तुमच्या अकाउंटवरती ते येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर तिसरे म्हणजे तुमच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी आहे का ते एकदा तपासायचं जसं की स्पेलिंग मिस्टेक असेल आणि वेगळी जी कारणं आहेत ते या ठिकाणी असतात. आणि चौथे कारण म्हणजे ई-के-वाय-सी तुम्ही केलेली आहे का ते तुम्हाला एकदा तपासून घ्यायचं आहे. कारण की अनेक वेळा लाभार्थी मुलांना वाटते की एकदा ई-के-वाय-सी केली म्हणजे कायमची प्रक्रिया पूर्ण झाली. पण शासनाच्या नियमामध्ये बदल झालेले असू शकतात आणि पोर्टलवर पुन्हा काही प्रक्रिया करण्याची आवश्यकता इथे निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या अधिकृत अर्जाच्या स्थितीवर ई-के-वाय-सी किंवा दुरुस्तीची मागणी आहे का? ते तुम्हाला एकदा या ठिकाणी ते तपासून घ्यायचे आहे. म्हणजे आता ई-के-वाय-सी जर केलेली नसेल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे या ठिकाणी ते भेटणार नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला मागील जून महिन्याचे ₹1500 ते भेटले असेल तर तुम्हाला जुलै महिन्याचे सुद्धा इथे ₹1500 जे आहे ना ते इथे भेटू शकतात. त्यामुळे त्या लाडकी बहीण इथे कोणतेही टेन्शन या ठिकाणी घ्यायचं नाही. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथे समजून घ्या. बँकेकडून एस-एम-एस आला नाही म्हणजे पैसे आले नाहीत असं अजिबात समजायचं नाही. काही वेळा बँकेचा एस-एम-एस उशिरा येतो. त्यामुळे मोबाईलवर मेसेजची वाट पाहण्यापेक्षा बँक खात्याचे स्टेटमेंट, ए-टी-एम, मोबाईल बँकिंग किंवा अधिकृत बँकिंग माध्यमातून खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे इथे गरजेचे आहे. कारण की कधी-कधी काय होतं की पैसे पाठवले जातात, परंतु आपल्याला जो मेसेज आहे ना, तो आपल्या मोबाईलवर मेसेज येत नाही. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता प्रश्न असा आहे की सरकारला वितरण टप्प्याटप्प्याने का करावे लागते? तर यामागे अनेक प्रशासकीय आणि तांत्रिक कारणे असू शकतात. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर डी व्यवहार पाठवताना बँकिंग नेटवर्क, सर्व्हर, पेमेंट प्रणाली आणि लाभार्थ्यांच्या खात्याची पडताळणी या सर्व गोष्टींचा समन्वय इथे करावा लागतो. त्यामुळे आपल्याला जे पैसे आहे ना, हे पाठवण्यामध्ये या ठिकाणी उशीर होत असतो. त्यामुळे इथे लाडक्या बहिणी कुठल्याही प्रकारचं इथे टेन्शन इथे घ्यायचं नाही. आता बीड जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे दावे आणि संदेश काही ठिकाणी ते समोर येत आहे. जालना आणि मराठवाड्यातील इतर भागांमध्ये लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे या ठिकाणी ते सांगले जात आहे. हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर लातूरमधील काही लाभार्थी मुलांवर खात्यावर रक्कम जमा झाल्याचे संदेश इथे मिळण्याची माहिती आहे. नांदेडमध्येही पात्र लाभार्थ्यांच्या डी प्रक्रियेमध्ये प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याचे या ठिकाणी ते सांगितलं जात आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले का ते सुद्धा एकदा कमेंट करून नक्की सांगायचे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब